तर विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ITIच्या ॲडमिशनसाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कुठले कुठले कागदपत्रे आपल्याला जमा करायचे आहेत, ठीक आहे, जेणेकरून आपला ॲडमिशनच्या दिवशी गोंधळ होईल ना. ठीक आहे, तर त्याच्याकरता बघा आता आपल्याला लागणार आहेत सर्वात पहिल्यांदा म्हणजे पासपोर्ट साईज तुमचे फोटो लागणार आहेत. जवळपास 3 ते 4 फोटो असू द्या. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट लागेल. ठीक आहे, नंतर TC ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणतात. ठीक आहे, तर हा लागेल. आणि इकडे लक्ष द्या, एका विद्यार्थ्याकडे एकच TC असेल. ठीक आहे, आणि जर तुमची TC हरवली असेल, दुय्यम प्रत तुम्हाला तुमच्याकडे असेल, तर ती प्रत हरवली आहे याची तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली असेल, FIR नोंदवली असेल, त्याचा पुरावा लागेल. ठीक आहे, जर तुमच्याकडे डुप्लिकेट TC असेल तर. तिसरी गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिलियर लागेल. त्याच्यानंतर डोमिसियल ज्याला नॅशनॅलिटी प्रमाणपत्र असे सुद्धा म्हणतात ते लागेल. त्याच्यानंतर आधार कार्ड. ठीक आहे, आणि शेवटलं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. तर हे डॉक्युमेंट्स लागेल म्हणजे लागेल. आता याच्यामध्ये सुद्धा काही तफावत आहेत. काही विद्यार्थ्यांना याची गरज आहे, काही जणांना सर्वच्या सर्व लागत असेल नाही. आता बघा, भरपूर जणांकडे आता जेणेकरून आताच 10वीचा निकाल लागला आहे, तर भरपूर सारे कागदपत्र तुमच्याकडे नसेल. कोणाकडे नॉन क्रिमिनल नसेल, काहींकडे नॅशनॅलिटी म्हणजे डोमिसियल नसेल, काहींकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर त्यांनी काय करा, जेणेकरून आताच काढायला टाका, म्हणजे ॲडमिशनच्या दिवसापर्यंत निघून जाईल. आणि काय असेल, ज्यावेळेस तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढायला टाकाल तर त्यावेळेस तुम्हाला ते जेव्हा तुम्ही त्या सेतूमध्ये जाता तर सेतूमध्ये एक तुम्हाला पावती मिळेल. ठीक आहे, ती पावती काय करायची, सांभाळून ठेवायची. आणि समजा तुम्ही डॉक्युमेंट ऑन द ॲडमिशन दिवशी सादर करू शकले नाही, तर त्यांना सांगा की आमच्याकडे पावती आहे, या पावतीच्या भरोश्यावर तुम्ही आम्हाला ॲडमिशन देऊन द्या, आम्ही लगेच ते सादर करू मिळाल्यानंतर. ठीक आहे, तर त्याच्याकरता काय करायचं, ती पावती सांभाळून ठेवायची, ज्यांच्याकडे हे सारे डॉक्युमेंट नसेल त्यांनी. तर नंतर बघा, आता ही महत्त्वाची बाब आहे. ज्यांनी SEBC आणि EWS याच्यामधून जे फॉर्म भरतील त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढणे गरजेचं आहे. ठीक आहे, SEBC आणि EWS या कॅटेगरीमधून जे फॉर्म भरतील त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ओपन कॅटेगरी ज्यांना जनरल असे विद्यार्थी म्हणतात, या कॅटेगरीमधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियरची काहीही गरज नाही. ओपन कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियरची गरज नाही. नंतरचा पॉईंट बघा, SC आणि ST शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. ठीक आहे, या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियरची गरज नाही, परंतु यांना कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल यासारख्या गोष्टी लागतील. ठीक आहे, तर हे झाले आपली डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर बघा, आता फॉर्म भरताना काही अपडेट्स असतात. काही अपंगा थ्रू फॉर्म भरतात, काही ते ड्रॉइंग वगैरे असतं, काही स्पोर्ट्स सर्टिफिकेट, बोल्स्टर स्कूल, अनाथ यासारखे काही ऑप्शन्स असतात. तर त्या ऑप्शन्सप्रमाणे जेही तुम्ही ऑप्शन्स टाकले असतील त्या बाबतीत तुम्हाला ते सर्टिफिकेट सादर करावे लागेल. काही जणांनी EWSमधून फॉर्म भरला असेल तर ते EWS सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. अपंगात काही जागा असतील तर त्यांना ते सुद्धा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर यासारखे सर्व सर्टिफिकेट आपल्याकडे असले पाहिजे. तर मी पुन्हा पहिला हे करतोय स्लाईड, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे डॉक्युमेंट आपल्याकडे असलेच पाहिजे. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशनमध्ये कुठलीही तुमची अडचण असेल तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. ठीक आहे.